इयत्ता 6वी, विषय नागरिकशास्त्र, पाठ क्रमांक 2, समाजातील विविधता. पाठावरील स्वाध्याय सोडविण्यापूर्वी आपण सर्वप्रथम पाठातील काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया. भारतीय समाजात असलेल्या विविध भाषा, धर्म, चालीरीती, परंपरा हे आपले सांस्कृतिक वैभव आहे. भारतातील विविध प्रदेशात वेगवेगळे सणवार, उत्सव आणि विविध ऐतिहासिक वारसे असूनही त्यांच्यात विविधतेची देवाणघेवाण होते. वर्षानुवर्ष एकत्र राहिलेल्या विविध समूहात एकतेची भावना निर्माण झाली आहे. विविधता हीच आपली ताकद. विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे सहअस्तित्व अनुभवणे होय. सहअस्तित्वामुळे सामंजस्य वाढते. परस्परांच्या चालीरीतींशी व जीवन पद्धतींशी ओळख होऊन त्यांच्याविषयी आदर वाढतो. समाजात एकोपा वाढतो. नैसर्गिक व सामाजिक आपत्तींचा आपण सामना करू शकतो. धर्मनिरपेक्षतेचे तत्व. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. आपली भाषिक आणि धार्मिक विविधता जपण्यासाठी संविधानाने धर्मनिरपेक्षतेचे तत्व स्वीकारले आहे. या तत्वामुळे भारतीय समाजात धार्मिक सामंजस्य टिकून राहिले आहे. आपण आता बघूया धर्मनिरपेक्षता संविधानातील तरतुदी. तर यात राज्यसंस्थेने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही. प्रत्येकाला आपल्या धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य असेल. राज्यसंस्थेकडून अथवा कोणाकडूनही व्यक्तींमध्ये भेदभाव केला जाणार नाही. भेदभाव न करता सर्वांना शिक्षण, रोजगार, नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या जातील. धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांच्या स्वातंत्र्याचे जतन केले जाईल व त्यांना शिक्षणाद्वारे आपला विकास करता येईल. आता आपण बघूया आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग. समाजात राहून आपण काय शिकतो, कोणते गुण आत्मसात करतो, आपल्या जडणघडणीत समाज कशी मदत करतो ते आपण समजावून घेऊ. सहकार्य. कोणताही समाज हा परस्पर सहकार्यावर आधारलेला असतो. एकमेकांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी एकमेकांना मदत व देवाणघेवाण करणे म्हणजे सहकार्य होय. सहकार्याअभावी व्यक्तीचा, कुटुंबाचा व समाजाचा विकास होणार नाही. सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते. सहिष्णुता व सामंजस्य. व्यक्तींमध्ये मते, विचार वा दृष्टिकोन न जुळण्यास वाद निर्माण होतात. पूर्वग्रह किंवा गैरसमजातूनही संघर्ष उद्भवतात. संघर्ष दीर्घकाळ चालू न ठेवता तडजोड व समझोता यांच्याद्वारे त्याचे निराकरण करणे आवश्यक असते. सामंजस्यातून नवे विचार आत्मसात होतात. सामाजिक जीवन समृद्ध बनते. सहिष्णुता वाढते. सामाजिक स्वास्थ्य व शांतता टिकते. विविध भूमिका पार पाडण्याची संधी. समाजात राहताना प्रत्येकाला वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात. प्रत्येकाची कर्तव्ये निश्चित असतात. या भूमिकांमुळे आपण कुटुंबातील व समाजातील अनेकांशी जोडले जातो. या भूमिकांमध्ये बदलही होत जातात. आता आपण बघणार आहोत समाजाचे नियमन. समाजाचे व्यवहार सुरळीतपणे चालण्यासाठी नियमांची आवश्यकता असते. पूर्वी हे काम नीतिमूल्ये, रूढी, परंपरा करीत असत. आज कायद्याने समाज नियमन केले जाते. समाजातील संस्था, संघटना, स्थानिक पातळीवरील शासन संस्था या सुद्धा समाज नियमनाचे कार्य करीत असतात. चला तर आता आपण पाठावर आधारित स्वाध्याय सोडूया. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे टिंबटिंब अनुभवणे होय. सहअस्तित्व. 2. भारत हे जगातील एक महत्त्वाचे टिंबटिंब राष्ट्र आहे. धर्मनिरपेक्ष. 3. सहकार्यामुळे समाजातील टिंबटिंब अधिक निकोप होते. परस्परावलंबन. प्रश्न दुसरा. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. सहकार्य म्हणजे काय? उत्तर. एकमेकांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे याला सहकार्य असे म्हणतात. 2. धर्मनिरपेक्षतेचे तत्व आपण का स्वीकारले आहे? उत्तर. आपल्या देशात भाषिक व धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ही विविधता निकोपपणे जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्व स्वीकारले आहे.
प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची प्रत्येकी 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. 1. भारतीय समाजातील एकता कशातून दिसून येते? उत्तर, भारतीय समाजात अनेकविध भाषा, धर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा आहेत. देशाच्या विविध भागात वेगवेगळे सणवार, उत्सव आणि उपासनेच्या विविध पद्धती आहेत. देशातील हे विविध समूह वर्षानुवर्ष एकत्र राहत आलेले आहेत. त्यांच्यात सर्व प्रकारची देवाणघेवाण होते. या सर्व गोष्टीतून आपल्याला भारतीय समाजात एकता निर्माण झालेली दिसून येते. 2. समाजात संघर्ष केव्हा निर्माण होऊ शकतात? उत्तर, समाजात काही वेळा व्यक्तिमधील मते, विचार आणि दृष्टिकोन जुळले नाहीत तर वाद, संघर्ष निर्माण होऊ शकतात. एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज यामुळे समाजात संघर्ष निर्माण होऊ शकतात. 3. सहकार्यामुळे कोणते फायदे होतात? उत्तर, सहकार्यामुळे पुढील फायदे होतात. समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते. समाजातील सर्वांना सामावून घेता येते. परस्परांच्या अडचणी, समस्या सोडवण्यासाठी एकमेकांची मदत होते. दैनंदिन जीवन सुरळीत चालते व सर्वांचाच विकास होण्यास मदत होते. 4. तुमच्यासमोर 2 मुले भांडत आहेत तर तुम्ही काय कराल? उत्तर, माझ्यासमोर भांडणाऱ्या 2 मुलांना मी प्रथम आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या मदतीने एकमेकांपासून दूर करीन. त्यांना शांत करून प्रत्येकाला भांडणाचे कारण विचारेन. जो चुकीचे वागला त्याला समजावून सांगेन. भांडणाचे कोणते वाईट परिणाम होतात हे सांगण्याचा प्रयत्न करीन. दोघांची समजूत घालून दोघात समेट घडून आणण्याचा प्रयत्न करीन. दोघांच्या घरच्या लोकांच्या कानावर ही गोष्ट घालून पुन्हा भांडण होणार नाही असा प्रयत्न करीन. 5. तुम्ही शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आहात. तुम्ही कोणकोणती कार्ये कराल? उत्तर, शाळेच्या मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री या नात्याने मी मंत्रिमंडळ आपली कामे योग्य पद्धतीने करीत आहे का ते पाहीन. शाळेच्या शिस्तीकडे लक्ष देईन. शाळेचे विविध उपक्रम व्यवस्थित रीतीने पार पाडले जात आहेत की नाहीत हे पाहीन. मंत्रिमंडळाला त्याच्या कामांबाबत मार्गदर्शन करीन. इतर शाळांमध्ये चालू असलेले चांगले उपक्रम आपल्या शाळेत करता येतील का याबाबत शिक्षकांशी चर्चा करून ते राबवेन. विद्यार्थ्यांमध्ये एकोपा निर्माण करीन. त्यांच्या अडचणी शिक्षकांपर्यंत नेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करीन.